याच्याकडे लक्ष देऊ नका, काय याड आहे. आणि आमच्याकडे दिवस एवढे वाईट आले ना, तुम्हाला सांगतो बघा. सिलेंडर संपलाय, चुलीवर जेवण करायला लागताय. काय केलंस? हो हो हो, चण्याची भाजी. हॅलो गायज, वेलकम बॅक आवर न्यू व्लॉग. तर मी चालू कधी केलाय बघा ब्लॉग. कधी चालू केलाय थांब, फोन दाखव. किती वाजले दाखव, किती वाजले दाखव. 8:50 झालेत रात्रीचे. 9 वाजता 8 वाजले आणि तेव्हा मी ब्लॉग चालू केलाय. आणि हे बघा कोण आहे, चिऊ. चिऊ इकडे बघ. आणि एक दाखवतो हे बघ. कर कर. हमारे यहाँ ऐसा ही होता है. ये देखो मेरे केसों का हाल क्या होया. अरे ये मला ती हिंदी पण बोलते येत नाही, नाही धड मराठी बोलते. हसते बघ काय. शिव शिव इकडे बघ. तुझ्या आता ए कालू. हे बघ हे बघ हे बघ. हे असं असतं आमच्याकडं, असं असतं आमच्याकडं बघा. काय करायचं काय आम्ही. हा शिव इकडे बघ, शिव इकडे बघ. हाय कर, हाय हाय. हे देखो ये हमारा दूसरा दूसरा भाई. तर बघू काहीतरी काम करायला बोलवते बघू. हो हे बघ शिव शिव. तो बघू आता पुढं काय होतंय. लेट्स कंटिन्यू. लगेच खुश होते ना. हो हे पोरा वरती गप, वरती फॅन आहे. तिला भाजीवाली कर, भाजीवाली कर, भाजीवाली भाजीवाली कर. तिला तिला भाजीवाली कर ना, भाजीवाली कर, भाजीवाली. कशी छोटीशी भाजीवाली. हो भाजीवाली. आता हसणार नाही. तर भावांनो, दिस इज अ नेक्स्ट डे. आणि उद्या आहे आमच्याकडे पालखी. आणि इकडे शेणबिन आहे, सगळं सारवणार, साफसफाई वगैरे करणार. इकडे खेळतायत. याच्याकडे लक्ष देऊ नका, काय याड आहे. आणि आमच्याकडे दिवस एवढे वाईट आले ना, तुम्हाला सांगतो बघा. सिलेंडर संपलाय, चुलीवर जेवण करायला लागताय. काय केलंस? हो हो हो, चण्याची भाजी स्पेशल. एवढे वाईट दिवस आलेत. आता लाकडं पण संपल्या. शिवमचा ह्याचं काय ऐकू नका. हा एक नंबर वाबरे आहे. अरे भावाचं लग्न येतोय आता जवळ, नवरा बांधणार आहे. यो चिऊ छाईच्या 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 गप बोल. आता बोल येड्या बोल. टकलू तू टकलू. चिऊ हे बघा, ही दोघी येड्या बघा कशा काम नको तिथं कामं नाही, ते कामं करतायत. सुपाऱ्या तोडून ठेवतात आईसाठी. अरे ये म्हातारे पण नाही करत. ओ शिव्या, नेक्स्ट लेवल. सुधारणा सुधारणा काय. अगं हे बोट कापून घेशील वासाडे. ते सोड. वहिनी कधी केलेलंच का चुलीवरती जेवण? ओ भाई, रेसिपी बघा, चुलीवरची रेसिपी. हॉटेलला कधी भेटतो का असला? हा हो, हॉटेलला भेटत नाही, पण माझा निघतोय बघ. सिलेंडर आहे ना भेटत सगळीकडं, त्याच्यामुळे सगळं चाललं हे. असू दे, त्यानंतर काय आपल्याला आता कामं करायचीच आहेत. सगळं द्या आता तुला. मी काढून देते. बसले सगळे पोरं बसलेत, दोघे खेळतात तिथे. हे बरं आहे.
ए नवरी नवरी बनवलं काय टाइमपास पण होतो 100 रुपये टाकायचे तिथं 200 झाले खर्च हो बहिणी बहिणीचं प्रेम किती उतू जाते बाई. रात्री तिथं ह्याच्यात नसते मागाशी कशी मारत होतीस तशी मार. देतोय अरे पोरा ऐक भावांनो हा बघा दशा करून टाकते हा बघा 200 रुपये जागफळाला. ऐक तो मासा त्याला मारा त्याला शिव्या खाला चॅट मध्ये. तो भरून फक्त घेतो पेटी हा? तुझ्यापेक्षा मी घ्यावा तू तेवढा नाही तू मारतोयस मला. येड आहेस काय. तुला पोरगी बनू काय. मला आता ती कुठं चांगली बसली होती. तर भावांनो उद्या आमच्याकडे पालखी आहे त्याच्यामुळे आम्ही आता पाकड वगैरे धुवून घेतलेले आहे बघा. हे देखो ही न काय हिला बोलायचं कातकरीन. ही पूर्ण पाकडी धुवून घेतलेली आहे आता. चोस आणि आमच्याकडे परिस्थिती आता एवढी बिकट झाली ना भाई गॅसवर कोण जेवणच करत नाही. हे चुलीवर सगळ्या बायका चुलीवर जेवण करायला लागल्यात आता. दिवस लय वाईट आलेत ना काय करायचं आता. ही जकीन बघ आणि आद्या आल्या माझ्याकडे फोटो घ्यायला. हो आता जख मारले इकडं आला असं वाटत असेल पण काय करणार पालखी यावं तर लागणारच ना. हो आणि अका काय म्हणतोस गॅस संपला काय संपला. बोले बोले तुम्ही चिमणी दिली नाही तुम्ही तर कपास बस. अरे चिमण्या कुठे भेटतात आता ही चिमणी आहे. येडे हिला काय हिचं काय ऐकू नकोस तू. कशी राहते ही डाळ आहे ना अगं ह्याच्यात टाकायची ती गरम गपना जरा केस सुकू दे जा. हे इथं पूर्ण धुतलेलं आहे आताच 5 मिनिटात पूर्ण धुवून टाकलेलं आहे. इसको बोलते पावर. ही अशी पूर्ण पाकडी एवढी उधर ते काय और इधर हमारे ग्रामपंचायत इथून फुकटचा वायफाय भेटतं ना. आता इथं बसलं घराच्या दारात तरी मला वायफाय येते चांगला. इकडं खाली काळो काय पूर्ण नदी आहे. इकडं पोरं नेटवर्कला बसले वायफायला फुकटच्या. काय हो लावला ना उचलत नाही सॉरी उचलत नाहीत हा. अरे चुलीवरचं जेवण हो 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 जुगाड इंडियन जुगाड. अरे ती काचीची नाही ना नाही तर जाऊन फुटायची बिटायची. टेक्निक निंजा टेक्निक. टुडुम टणाव काय डुमडुम टाणा टुडुम टणाव. भावानं हा बघा इथं चुन्याची तयारी चालली. पप्पा नाही जायचं 3 माणसं कामाला आहेत इथं बाकीचे सगळे गेलेत. तो चुना चुना म्हणजे हे ना मोठा पॅकेट आणायचा तो नाही. हे बारक्या पुढे आणली नाहीत म्हात्रे कशा लावतात त्यातला चुना आणले नाही त्यातला लावतात तिथं. आणि ह्याच्या कलर करणार पूर्ण रांगोळी अशी लावणार आणि ह्याच्या तोंडाला पण फासणार म्हणजे त्याला उजेड पडणार आणि लग्न येते ना जरा जवळ म्हणून. आणि तोच तर भावांना आत्ताच आलो पालखीवरून. जे पायरवाडीत आमच्या गावात पालखी होती ती पालखीकडनं आलेला आणि आल्या घरातली कामं वगैरे केलेली सगळी. इकडं सारून वगैरे घेतलेलं सगळ्यांनी. रांगोळी पण काढली नाही पाकडीला. पण भाई एक मिनिट वाटते घराला मी डेकोरेट केलेलं थोडंफार फुगे वगैरे लावून. पण ते फुगे टिकतील की नाही ह्याचीच गॅरंटी नाही भाई. सकाळपर्यंत इथे रांगोळी काढलेली आहे बिकॉज उद्या पालखी. असं डेकोरेट केलेलं आहे पण मला भीती वाटते यांची टिकतील की नाही त्याचीच. टिकतील ना हां
बरं यांना इग्नोर करा. चल ऍडव्हर्टाईज कुठं हा कुठं रांगोळी काढायला झोपा एकदा. झाली काढून रांगोळी, आता काय काढायची? अजून काढायची आहे ती. ओलाय पूर्ण. काय नाही होत चुकल बरोबर रात्रभर. बघू तिथं पण काढली तर. आणि फक्त नेक्स्ट ब्लॉग बघा, नेक्स्ट ब्लॉग पालखीचा असणार आहे. तो तब तक प्ले बाय 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 बाय.